शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी धक्का देणारी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे. आज कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणालेत? इतके दिवस प्रतीक्षा करून पण शेतकऱ्यांचं कर्जमाफी झालं नाही. नेमकं का कर्जमाफी केली नाही? कर्जमाफी लवकर न होण्याचं 4 मुख्य कारणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहेत. राज्य सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांची जी प्रतीक्षा होती ते निवडणुकी झाल्यानंतर निवडून आल्यानंतर सरसकट कर्जमाफी करू असं त्यांनी सांगितलेलं होतं. परंतु तो सरसकट शब्द म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आणि सातबारा कोरा करणार असा होता, परंतु त्यांनी कर्जमाफी केली नाही. कर्जमाफी तुमची अजून पण त्या ठिकाणी झाली नाही. गेले 1 वर्ष झालं सरकार निवडून आलेलं आहे, तरी सुद्धा शेतकऱ्यांची अजून पण कर्जमाफी झाली नाही. मग सरकारने कोणत्या कारणामुळे कर्जमाफी केली नाही याची सविस्तर माहिती आता मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकारांशी बोलताना इथे सांगितलेली आहे. शेतकऱ्यांना देऊन टाकली आता कर्जमाफी न होण्याची महत्त्वाची 4 मुख्य कारणे आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले. तसेच कर्जमाफी त्या ठिकाणी नेमकं कोणत्या तारखेपासून होऊ शकते याची सुद्धा तारीख त्यांनी सांगितलेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का कर्ज काढलं असेल शेती पिकाच्या नावावर, तर तुमच्यासाठी सर्वात मोठी महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून असणार आहे. तुम्हाला जसं की सरकारच्या माध्यमातून इथं समजणार आहे की नेमकं कर्जमाफी सरकार का करत नाही, कर्जमाफी न होण्याची 4 कारणे कोणती आहे, कर्जमाफी 100% कोणत्या तारखेपासून होऊ शकतं याची सविस्तर अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही शेती पिकासाठी जर कर्जमाफीची वाट बघत असाल तर निवडणुकीच्या आधी या सरकारने तुमची मते निवडून घेतली आणि सरकार निवडून आलं आणि सर्व काही खोटं बोलून तुमचे कर्जमाफी तर सरसकट करू, 7/12 कोरा करू. तुमच्या घरामध्ये जर महिला असेल तर त्या बहिणींना इथं 1500 रुपये लाडकी बहीण योजनेच्या वरून ते 2100 रुपये देणार, अशा प्रकारे तुम्हाला गोड गोड बोलून तुमचे मते सरकारने घेतलेली आहे आणि निवडून आलेले आहे. चांगल्या मताने ते निवडून आले, लाडकी बहीण योजना सुरू केली. लाडक्या बहिणींचे 1500 ऐवजी 2100 रुपये त्यांनी केले नाही. तर अशा पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री साहेबांनी पूर्ण प्रश्नांची उत्तरे इथं पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण सविस्तर माहिती बघा. निवडणुकीच्या आधी जे शब्द दिला होता, सरसकट 7/12 कोरा करू, लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 रुपये असं आम्ही म्हणालो होतो की देणार, परंतु त्या जसं की शब्दाचं काय झालं असं पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं. तर त्यांनी काय उत्तर दिलं आहे हे तुम्हाला जाणून घेणे अत्यंत गरजेचे असणार आहे. बघा, पत्रकारांनी इथं मुख्यमंत्र्यांना विचारलं, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आता ही महत्त्वाची 4 कारणे कर्जमाफी होण्याची सांगितली आहे. 4 कारणामुळे मुख्यमंत्री साहेबांनी अजून तुमची कर्जमाफी शेतकऱ्यांची केलेली नाही, तर तमाम महाराष्ट्रातील गोरगरीब शेतकऱ्याला झाला आहे. मग आता कर्जमाफी नक्की कधी होईल, कोणत्या तारखेला मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी करण्याचं सांगितलं, अजून पण कर्जमाफी झाली नाही. तर सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. परंतु शेतकरी मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील. शेतकरी मित्रांनो, तर बघा, जसे की शेतकरी मित्रांनो, रोज या कर्जमाफीमुळे 7 ते 8 शेतकरी जगायला सोडून जाऊ लागले आहे आणि त्याची जसे की मृत्यू होऊ लागली आहे कर्जाच्या टेन्शनमुळे. अनेक शेतकरी मोर्चा देखील काढू लागले आहे. तुम्हाला माहीतच असेल की या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी हे झगडणारे नेते कर्जमाफीच्यासाठी 5 दिवसापासून उपोषण केलेलं, म्हणजेच बच्चू कडू साहेब यांनी जसं की अल्टिमेट सुद्धा दिला होता, त्यांनाच इथे जेलमध्ये जावं लागलं, अशा प्रकारच्या बातम्या जसं की पसरू लागले. एकंदरीत जर सगळं बाजूने आपण विचार केला तर कर्जमाफी करण्याच्या विरोधात असा म्हणू लागले की शेतकऱ्यांना कर्जमाफी का केली नाही, कधी नेमकं सरकार कर्जमाफी करणार आहे आणि सरकार असं या ठिकाणी करत आहे याचं उत्तर तुम्हाला अजूनपर्यंत मिळालं नाही. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगताना इथं अशी पत्रकारांना उत्तर दिले आहे. बघा, पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी न करण्याचे अजूनपर्यंत का कर्जमाफी झाली नाही त्याचे 4 कारणे हे मुख्य असणार आहे. त्यांनी सगळ्यांसमोर इथं उघडकीस सांगितलेलं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येक कर्ज काढलेले शेतकरी आश्चर्यचकित इथं झालेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी 4 प्रकारची कारणे सांगितल्याबरोबर विचार आला. तर बघा, त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कोणती 4 कारणे तुमच्या कर्जमाफी न होण्याची असणार आहे, तर बघा कोणकोणते हे नक्की बघा. हे 4 कारणे तुम्हाला इथं महत्त्वाचे असणार आहे, जेणेकरून तुम्ही जर ह्या 4 कारणातून जर का तुम्ही केले नसेल तर तुमची कर्जमाफी हे 100% होणार आहे. मी तुम्हाला सांगत आहे, तुमची कर्जमाफी 100% होणार आहे. विश्वास बसत नसेल व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की बघा, शेवटी 3 नंबरचं जे कारण असणार आहे ते सर्वात मोठं म्हणजे ऐकण्याला भयंकर कारण असणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, इथं कर्जमाफी खूप मोठं संकट प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्यावर आहे. म्हणजेच की कर्जमाफी या सरकारकडून त्या ठिकाणी करण्याची आशा होती, तर अखेर या ठिकाणी संपलेली आहे.
तुमचा आता विश्वासघात इथं सरकारने केलेला आहे, असं सुद्धा या ठिकाणी आपण बोलू लागलेलो आहोत. शेतकरी बोलू लागलेले आहेत, विरोधक बोलू लागलेले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आता रडू देखील लागलेले आहे. कारण की बँकांचं वरचं इथं प्रेशर आणि बँकावरचं जेच काय फोन शेतकऱ्यांना येतो त्याच्यावरचं प्रेशर, हे जसं की शेतकऱ्याला जगणं हे मुश्किल केलेलं आहे. कर्जाच्या जसं की प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा धक्का आजच्या जसं की या बातमीनुसार पडणार आहे. परंतु हे 4 कारणानुसार जर का तुम्ही 4 कारणाची 4 चुका जर केल्या नसेल तर 100% तुमची कर्जमाफी होणार आहे. हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, शेती पिकासाठी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलं तर त्यांची प्रॉपर्टी आहे तर त्याच्यावर हक्क दाखवून या ठिकाणी तुम्ही म्हणू लागले आहे की असं सरकार नेमकं काय म्हणू लागले. बँकांनी त्यांची जमीन जप्त करण्याची धमकी देखील दिलेली आहे. शेतकऱ्याला मोठा संकट आलेला आहे. शेतकऱ्यांचे आता सरकार कधी कळवणार नेमकं सरकारने कर्जमाफीसाठी पैसे आहेत का नाही. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारला कमीत कमी 36 ते 40,000 कोटी रुपयांची निधी कर्जमाफीसाठी या ठिकाणी लागणार आहे. आणि ह्या निधीची जशी की सरकारजवळ उपलब्धता नाही सुद्धा सरकारने सांगितलं आहे. हा नेमकं केंद्रीय भाजपाचे सरकार आहे, राज्यात पण भाजपाचेच सरकार आहे. तिकडूनच एकदम जर मोठा जसं की फंड सरकार अजून देणार आहे तर तुमच्या कर्जमाफी करणार याबद्दल मुख्यमंत्री साहेब आता नेमकं काय म्हणालेत या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घ्या. व्हिडिओला शेवटपर्यंत बघल्याशिवाय मात्र व्हिडिओला बंद करू नका. बघा, पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे कृषी मंत्री आणि जे नवीन आता कृषी मंत्री झाले दत्ताभाऊ भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, हे दोन्ही या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी उपस्थित होते. या ठिकाणी विरोधकांनी मोठा जोर देखील त्यांच्यावर कसलेला आहे. निवडणुकीच्या आधी तुम्ही शब्द दिला होता, म्हणजेच की सरसकट कर्जमाफी करू, 7/12 इथं सत्तेवर आल्यानंतर कोरा करू असं तुम्ही शब्द दिला होता. ओरडून ओरडून कर्जमाफी करू, 7/12 कोरा करू ह्या शब्दाचं तुम्ही पालन आता केलेलं नाही, अशा प्रकारची घोषणा केली होती. आता निवडून आल्यानंतर तुम्ही का कर्जमाफी त्या ठिकाणी करणार नाही आणि नाकारत तुम्ही का बरं आहे. अजूनपर्यंत हे कर्जमाफी तुम्ही केलेली नाही असं मुख्यमंत्री साहेबांना जसं की प्रश्न विचारला तर बघा त्यावर त्यांनी काय उत्तर दिलेलं आहे. सरकारवर त्या ठिकाणी कर्जाचा बोजा झाला आहे. सरकारच्या जसं की तिजोरीमध्ये पैसे नाहीत. मग आता तुमची कर्जमाफी नेमकं कधी होऊ शकते, कोणत्या तारखेपासून होऊ शकते. कारण दुसरं कारण मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे की आमच्या तिजोरीमध्ये मोठा वाढ झालेला आहे. लाडकी बहीण योजनेच्या काढल्यामुळे आमच्यामध्ये जसं की आमच्या जवळपासचे पैसे नसल्यामुळे आम्ही कर्जमाफी करू शकणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले. चौथं कारण अत्यंत महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की बघा कर्जमाफी नेमकं आता त्यांनी 2 कारणे कोणते सांगितले हे कारण तुम्हाला आधी जाणून घ्यायचं आहे. बघा, जसं की नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, तर या योजनेच्या अंतर्गत मी तुम्हाला पैसे देतो म्हणून आमच्याकडे जसं की वर्षाला 12,000 रुपये प्रति शेतकऱ्याला द्यावा लागते. त्यानंतर जे नुकसान भरपाई होते त्या नुकसान भरपाईकरिता पैसे द्यावं लागते. आता भरपूरशा शेतकऱ्यांची नुकसान भरपाई होते. आणि त्यानंतर लाडकी बहीण योजना, तर हे 3 मुख्य कारणे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि चौथं कारण अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्हाला कर्जमाफी नेमकं कोणत्या तारखेला होऊ शकते. नवीन आलेले कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कर्जमाफीमध्ये 2 पोर्ट्या जसे की पडल्या जाईल, म्हणजे नियमित कर्ज अजूनपर्यंत एक सुद्धा जरा सुद्धा कर्ज त्यांनी भरलेलं असं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना 2 जसं की पोर्ट्या या ठिकाणी पडलेल्या आहेत. नियमित कर्ज जे भरतात त्यांच्यासाठी मग सरकार आता तिसरं कारण सांगितलं म्हणजे सरकार आता तुमची शोध इथं घ्यायला सुरुवात झालेली आहे. नेमकं नियमित कर्ज भरणारे शेतकरी नेमकं किती, मागील 5 वर्षापासून कोणत्या शेतकऱ्यांनी सुद्धा कर्ज भरलं आहे, कोणत्या शेतकऱ्यांनी कर्ज भरलं नाही, पूर्णपणे सरकार आता तपास घेणार आहे. म्हणजेच की कारण बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारण इथं चौथं कारण इथं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे बघा, ज्यामुळे आतापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार होती परंतु झालेली नाही. बघा, आता त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारवर मोठा दबाव पडला आहे. त्यामुळे कारण म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार करू शकते, परंतु सरकारवर त्या ठिकाणी दबाव आहे. सरकारचे पैसे शिल्लक नाहीत असं स्पष्टपणे जसं की सूत्रांकडून माहिती मिळत आहे. त्यानंतर आनंदाची बातमी आहे की सरकार आता 1 लाखाची जसं की कोटी त्यांनी निधी या ठिकाणी केंद्र सरकारकडून मोदीजींकडून मागवणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. कारण की केंद्राचं पण भाजपाचं सरकार आहे, राज्याची पण भाजपाचं सरकार आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुमचं या ठिकाणी केंद्राकडून निधी जर राज्य सरकारकडे आला तर तुमची देखील हा प्रश्न सुटणार आहे आणि कर्जमाफी होणार आहे. कारण की बच्चू कडू साहेबांनी आता सरकारवर अल्टिमेटली म्हणजे 2 ऑक्टोबरच्या आतमध्ये कर्जमाफी करा, अन्यथा आम्ही हे आंदोलन जे आहे ते तीव्र करू. म्हणजेच आंदोलन तुमच्या जसं की उपाशी राहून करू आणि हे डायरेक्ट कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आम्ही मोर्चा घेऊन घुसू. 2 ऑक्टोबरच्या आतमध्ये कर्जमाफी होण्याची दाट शक्यता इथं वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतर 2 ऑक्टोबरच्या नंतर बच्चू कडू साहेबांनी मंत्रालयामध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा घुसवणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाची माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा,
जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.